नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहे पुणे मुंबई स्पेशल प्रसिद्ध असा वडापाव। खूप खमंग, स्पायसी आणि अगदी स्ट्रीट स्टाईलमध्ये। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी बॅटर तयार करून घ्यायचं। एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन, चवीनुसार नमक आणि चिमूटभर हळद घेतलेली आहे। यामध्ये पाणी टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान बॅटर तयार झालेला आहे। याला 1-2 मिनिटे रेस्टसाठी ठेवून देणार आहे। आता इथे मी 3 शिजवलेले बटाटे घेतलेले आहे। याची साल काढून घ्यायची आहे। बटाटे छान शिजले की त्याचे साल निघतात। पूर्ण बटाट्याचे साल काढून झाल्यावर याला हातानेच मॅश करायचं आहे। हाताने मॅश केल्यावर याला छान टेस्ट येणार आहे, म्हणून हातानेच मॅश करायचं आहे। आता गॅसवर मीडियम फ्लेमवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये थोडंसं ऑइल घालायचं। त्यामध्ये कढीपत्ता, मोहरी आणि जिरा आणि यामध्ये मॅश केलेला बटाटा घालायचा आहे। त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि चवीनुसार नमक घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याला छान मिक्स करायचं आहे। हे पूर्ण मिश्रण मिक्स झाल्यावर यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा टाकायचा आहे। इथे मी 1 चम्मच घेतलेला आहे। याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान बटाट्याची चटणी तयार झालेली आहे। यावर बारीक कट केलेला कोथिंबीर टाकायचा आहे। झाकण ठेवून 1-2 मिनिटे वाफ देऊन बघा किती छान अशी बटाट्याची चटणी तयार झालेली आहे। आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। मिश्रण थंड झालेलं आहे। कढईमध्ये ऑइल टाकायचं आहे आणि गरम होईपर्यंत याचे अशा प्रकारे हवे तेवढे गोळे तयार करून घ्यायचे आहे। मी मीडियम साईजचे 3 गोळे करणार आहे। मार्केटमध्ये एक वडापाव 20 ते 25 रुपयाला मिळतो। 20 ते 25 रुपयाच्या सामग्रीत आपण इथे
घरच्या घरी 3 वडापाव बनवू शकतो. किती छान. तुम्ही बघू शकता किती छान वडे तयार झालेले आहेत. आता जे बॅटर तयार केलेलं होतं त्याची वड्याला अशा प्रकारे कोटिंग करून घ्यायची आहे. पूर्ण कोटिंग करून झाल्यावर याला फ्राय करून घ्यायचं आहे. तेल तापलेलं आहे की नाही चेक करून घ्यायचं. तेल तापलेलं आहे. आता यामध्ये वडे अशा प्रकारे मी फ्राय करायला टाकणार आहे. तुम्ही बघू शकता तिन्ही वडे मी यामध्ये फ्राय करायला टाकणार आहे. आणि याला एक साईडने झाल्यावर दुसऱ्या साईडने परतून घ्यायचं आहे. दुसरी साईड पण छान होऊ द्यायची आहे. एक साईड झालेले आहेत, दुसरी साईड पण छान झालेले आहेत. बघू शकता. आता याला मी काढून घेते. इथे मी 3 पाव घेतलेले आहे आणि 3 वडे तयार केलेले आहे. अशा प्रकारे पावच्या मधात वडा टाकायचा आहे आणि याला असं बंद करून घ्यायचं आहे. मुंबई पुणेमध्ये 25 रुपयाला एक वडापाव मिळतो. 25 रुपयाच्या सामग्रीमध्ये 3 वडापाव घरच्या घरी तयार झालेले आहे. अशा प्रकारे हे टेस्टी वडापाव तयार झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी.